हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन फिरायला गेले आहेत. अर्जुन तिथे घोडा घेऊन येतो आणि सायलीला घोड्यावर बसायला सांगतो. तेव्हा तो घोड्यावाल्याची ॲक्टिंग करत असतो. सायली मात्र घोड्यावर बसण्यासाठी नकार देत असते. पण अर्जुनची ॲक्टिंग बघून ती खूप हसते. मग म्हणते, हो हो मी बसते, पण तुम्ही आता तुमची ॲक्टिंग बंद करा प्लीज. मग अर्जुन म्हणतो, ओके चला बसा. मग सायली म्हणते, अहो पण मला घोड्यावर बसता येत नाही. मग अर्जुन म्हणतो, हो मला माहीत आहे, तुम्ही एक काम करा, माझ्या खांद्यावर पाय ठेवून मग घोड्यावर बसा. मग सायली नाही म्हणते, मी तुमच्या खांद्यावर पाय नाही ठेवू शकत सर. तर मग अर्जुन म्हणतो, नो सर, ओन्ली गाईड, आता बसा पटकन. मग सायली म्हणते, हो हो बसते. मित्रांनो, आता हे सगळं अर्जुन सायलीचा पाठलाग करणारी प्रिया बघत असते आणि ती म्हणते, ही महाराणी अर्जुनच्या डोक्यावर बसलीच होती, आता खांद्यावर सुद्धा चढते. मी त्यांच्या ह्या रोमॅन्सची वाट लावणारच. मित्रांनो, प्रियाला खूप राग आलेला असतो. ती मग सायली आणि अर्जुनचे फोटो काढते. सायली घोड्यावर बसल्यानंतर अर्जुन तिचे चप्पल तिच्या पायात घालतो. सायली अर्जुनकडे अर्जुनने सेल्फी स्टिक काढून कॅमेरा सुरू केलेला असतो आणि आता हे बघून प्रिया म्हणते, अरे देवा, आता याच्या मागे सावकाश जावे लागेल. तर अर्जुन चालत असतो आणि रिओ चल असं म्हणतो. अर्जुन घोड्याला म्हणतो, रिओ बघ फायनली सायली मॅडम बसलात, चल आता. तर अर्जुन रेकॉर्डिंग करत असतो आणि म्हणतो, अश्विन हा व्हिडिओ स्पेशली तुझ्यासाठी आहे. बघ तुझ्या सायली वहिनी घोड्यावर बसलात. आधी घाबरल्या होत्या पण आता निवांत बसलात. आता ही प्रिया त्यांच्या मागे मागे येत असते. अर्जुन आणि सायली फिरत फिरत मार्केटमध्ये पोचतात. तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो, तुम्हाला भूक लागली का? मग सायली मान डोलावून हो म्हणते. मग अर्जुन तिला खायला घेऊन येतो. नंतर अर्जुन सायलीला एक टोपी पण घेऊन देतो. ते मार्केटमध्ये फिरत असतात. सायली घोड्यावरच असते आणि अर्जुन आणि सायली खूप एन्जॉय करत असतात. प्रिया मात्र त्यांचा पाठलाग करत असते. त्यावेळी तिला रागही खूप येत असतो. अर्जुन फोटो काढत असतो. मित्रांनो, आता इकडे चैतन्य फोनवर मीटिंगविषयी बोलत असतो. तो सांगत असतो की अर्जुन सर आउट ऑफ टाऊन आहेत, आपण करू डिस्कशन. चैतन्य क्लायंटशी बोलून झाल्यानंतर फोन ठेवतो आणि मग साक्षीला फोन करतो. तेव्हा साक्षी पिझ्झा खात असते. बोलताना तिचा आवाज नीट येत नाही, म्हणून तो विचारतो, काय झालं साक्षी, बरी आहेस ना? तर साक्षी म्हणते, अरे हो बरी आहे, पण थोडी चक्कर येते आणि विकनेस पण आहे. मग चैतन्य घाबरून तिला विचारतो, मी डॉक्टरांना पाठवू का तिथे? तर साक्षी म्हणते, नको नको, मी थोडी रेस्ट घेईन, मग बरी होईन मी. तर चैतन्य लगेच म्हणतो, नाही नाही, मी लगेच घरी येतोय, ओके. मग साक्षी म्हणते, ठीक आहे, आणि बाय म्हणते. फोन ठेवल्यानंतर साक्षी मनातल्या मनात म्हणते, याचे सारखे फोन कॉल्स रिसीव करण्यापेक्षा घरी येऊ देत, निदान माझी सेवा तरी करेल. आता इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, आपण आता इको पॉईंटला पोचलो आहोत, चला सायली. मग सायलीला अर्जुन खाली उतरवतो आणि ते पुढे जातात. तेव्हा प्रिया त्यांचा पाठलाग करतच असते. अर्जुन आणि सायली इको पॉईंटच्या दिशेने चाललेले असतात आणि त्यांच्या पाठीमागे प्रिया ही लपून छपून पाठलाग करत असते. अर्जुन सायली इको पॉईंटला पोचतात. तेव्हा तिथं अर्जुन सायलीला सांगतो, इथे खूप मोठी गंमत आहे. आपण एकदा आवाज दिला की तोच आवाज आपणाला 3 वेळा ऐकायला येतो आणि 3 वेगवेगळ्या डायरेक्शनने. तेव्हा अर्जुन सायलीचं नाव घेतो आणि मोठ्याने ओरडतो. तेव्हा सायलीचे नाव 3 वेळा रिपीट ऐकायला येते. तेव्हा तो नंतर बायको बायको असं जोरजोरात ओरडतो. तेव्हा बायको बायको असं 3 वेळा त्यांना ऐकायला येतं. सायली बघत असते. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो, आता तुम्ही ट्राय करा. मित्रांनो, सायली नाही म्हणते, पण अर्जुनने सांगितल्यावर हो म्हणते आणि हळूच माथेरान खूप छान असं म्हणते. मग अर्जुन तिला सांगतो, मोठ्याने म्हणा, मनातल्या मनात नाही म्हणायचं. तर तो सांगतो की आता मी शूट करतोय, माझं नाव घ्या आणि मोठ्याने ओरडा. अर्जुन शूट करत असतो. सायली ओरडते, अर्जुन सर. मग अर्जुन तिला थांबवतो. आता ही प्रिया ही शूट करत असते आणि ती म्हणते, स्वतःच्या नवऱ्याला सर कोण म्हणतं का? तर सायली आता पकडली गेली असं प्रियाला वाटतं. अर्जुन सायलीला म्हणतो, अहो मम्माला दाखवायचं आहे ना, रेकॉर्ड करतोय ना, नुसतं अर्जुन म्हणा ना. सायली म्हणते, सर मला नाही जमणार. तर अर्जुन म्हणतो, जमेल, ट्राय करा. मित्रांनो, प्रिया आता खूपच खुश झाली आहे. ती म्हणते, आता हा व्हिडिओ पूर्ण आजीला दाखवून यांचं नातं एक्सपोज करणार. तेव्हा ती मोबाईलमध्ये बघत मागे सरकत असते आणि तेव्हा तिचा तोल जाऊन तिचा मोबाईल दरीत पडतो. मग ती खूप चिडते आणि म्हणते, अरे माझं नशीबच इतकं घाणेरडं कसं काय? इतका सॉलिड पुरावा मिळाला होता. या अर्जुन सायलीला तर मी आता बघतेच.
मग प्रिया, अर्जुन, सायलीने जो घोडा घेतला असतो, प्रिया खूप चिडलेली असते. अर्जुनने जो घोडा आणलेला असतो तो घोडेवाला जिथे घोडा घेऊन उभा आहे तिथं प्रिया जाते आणि त्या घोडेवाल्याला पैसे देऊन जायला सांगते, पण तो घोडेवाला नाही म्हणतो. साहेबांनी मला पैसे दिले आहेत. मग प्रिया म्हणते, अरे मी त्याची मैत्रीण आहे, आम्ही दुसरे घोडे मागवले आहेत, जा तू आणि जादा पैसे देते ना, निघ आता. मग घोडेवाला निघून जातो. अर्जुन सारखं फोटो काढत असतो. त्यावेळी सायली इरिटेट होऊन म्हणते, अहो घरी दाखवून केव्हाच काढून झालेत फोटो, आता थांबवा, काय लहान मुलासारखं हे. तर अर्जुन म्हणतो, मी जरी गाईड असलो ना तरी आतमध्ये ॲडव्होकेट सुभेदारच आहे, आपण आपल्या हनीमून एन्जॉय करतोय, याचे पुरावे गोळा करतोय हा. मग अर्जुन हसल्यावर सायली हसते. सायलीच्या चेहऱ्यावर स्माईल आली, म्हणजे त्या फ्रेंड्स म्हणून एन्जॉय करतायत होय ना. तेवढ्यात अर्जुन एक हार्ट शेप सजवलेला दिसतो आणि तो सायलीला म्हणतो, तिथं एक जाऊन फोटो काढूयात ना. तर सायली म्हणते, नाही. तर अर्जुन म्हणतो, शेवट एकच फोटो काढूयात. मग सायली म्हणते, मग तिथे जाऊन सायली आणि अर्जुन फोटो काढून घेतात. फोटो काढताना सायलीच्या खांद्यावर अर्जुन हात ठेवतो. त्यावेळी सायली बघत असते, अर्जुनही तिच्याकडे बघत असतो. अर्जुन खूप खुश झालेला असतो. मग ते तिथून यायला निघतात. ही प्रिया त्यांची वाटच बघत असते. ते आल्यावर प्रिया लपून बघत असते. घोडा नाही हे बघून सायली घोडा कुठे गेला, आता काय करायचं. तर अर्जुन म्हणतो, त्या घोडेवाल्याला थांबायला सांगितलं होतं, असं कसं गेला तो. तर सायली म्हणते, आता चालत जावं लागणार, मलाही चालायची सवय आहे, पण तुम्ही एवढं दमलायत, आधीच इतकं चाललायत. तर अर्जुन म्हणतो, नाही दमलो, चला. मग ते निघतात. मग प्रियाही त्यांच्या मागून लपून छपून जाते. अर्जुन आणि सायली मार्केटमध्ये फिरत जातात. तेव्हा सायलीला कोणीतरी आपला पाठलाग करते असं वाटतं. नंतर ती अर्जुनलाही तसं सांगते, कोणीतरी आपल्या मागावर आहे असं मला वाटतंय. तर अर्जुन म्हणतो, अहो मार्केटमध्ये एवढे लोक आहेत, तुम्हाला भास झाला असेल, चला. त्यावेळी या प्रियाच्या बुटाची लेस निघालेली असते. त्यावेळी ती लेस बांधण्यासाठी खाली वाकलेली असते. मग सायलीने अर्जुन पुढे निघून जातात. नंतर अर्जुन आणि सायली एका पॉईंटला थांबून निसर्ग सौंदर्य बघत असतात. दोघेही खूप मग्न झालेले असतात. सायलीला कल्पना, अस्मिता आणि कुसुम जे काही बोललेले असतात ते आठवत असतं. त्यावेळी ती खूप अस्वस्थ झालेली असते. मग मनातल्या मनात म्हणते की मी सरांना इतके महिने झाले ओळखते, आम्ही एकाच रूममध्ये राहतो, पण आत्ताच मला इतका अविश्वास का वाटतोय की काहीतरी विचित्र घडण्याची चाहूल तर नाही ना. मग सायली थोडी डिस्टर्ब होते. ती अर्जुनला म्हणते, सर आपण आईंची इच्छा म्हणून इथं आलो, आता काहीतरी कारण सांगून घरी परत जाऊ, हवं असेल तर मी आजारी आहे असं सांगू. मग अर्जुन म्हणतो, मम्माला तिथं पॅनिक करायचं का. सायली तुम्ही ॲक्सेप्ट का करत नाही की आपणाला इथं थांबावं लागेल, राहावं लागेल. तर सायली म्हणते, पण सर मला घरी जावं वाटते. तर अर्जुन म्हणतो, हो पण आय एम व्हेरी सॉरी, मी पण ही ट्रिप थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्याचा काही फायदा झाला नाही. मग सायली म्हणते, अहो सर तुम्ही का सॉरी म्हणताय, तुम्ही केलेले प्रयत्न मी पाहिलेत ना, तुम्ही नका सॉरी म्हणू. मग अर्जुन म्हणतो, झालं तर मग चला पुढे काहीतरी खाऊ, मग रिसॉर्टमध्ये जाऊ. मग ते पुढे निघतात. इतक्यात एक फोटोग्राफर त्यांना थांबवतो. फोटो काढण्यासाठी विचारतो. तेव्हा अर्जुन नको म्हणतो, आम्ही आमच्या मोबाईलमध्ये भरपूर फोटो काढले आहेत. मग तो फोटो, हो इथला मी फेमस फोटोग्राफर आहे, तुम्ही काढून घ्या, हनीमून स्पेशल फोटो छान निघतात आणि तुम्ही तर आयडियल कपल दिसताय, मेड फॉर इच अदर. आता मात्र दोघेही सायली आणि अर्जुन गोंधळतात आणि एकमेकाकडे बघतात. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि सायलीविषयी प्रिया काय कारस्थान करते बघू. अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.